निवडणुकांमध्ये भाजपच्या नेत्यांना एक शब्द अचानकच प्रिय वाटू लागतो आणि तो शब्द म्हणजे घुसखोर. कधी आसाममध्ये 64 लाख घुसखोर असल्याचा दावा केला जातो, तर कधी मुंबईला बांगलादेशी घुसखोर मुक्त करण्याची भाषा केली जाते. खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा वेगवेगळ्या मंचांवरून गर्जना करतात की भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचं कारण प्रजनन दर नाही तर घुसखोरी आहे. परंतु आरटीआयच्या माध्यमातून एक असं सत्य समोर आलं आहे ज्याने या सर्व दाव्यांची दाणादाण उडवली आहे. ज्या गृह मंत्रालयाचे मंत्री अमित शहा आहेत, त्याच मंत्रालयाने अधिकृतपणे हे मान्य केलंय की आमच्याकडे घुसखोरांचा कोणताही अधिकृत डेटा नाही. आणि हे तुम्ही बरोबर ऐकलत. मग प्रश्न पडतो की जर डेटाच नाही तर मग ते लाखो करोडो घुसखोरांचे आकडे येतात तरी कुठून? आज आपण याच राजकीय ढोंगाचा बुरखा फाडणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आरटीआय कार्यकर्ते कन्हैया कुमार यांनी गृह मंत्रालयाला एक साधा प्रश्न विचारला होता. गेल्या 10 वर्षात देशात किती घुसखोरांची ओळख केली गेली आहे, किती पकडले गेले आहेत आणि किती जणांना त्यांच्या देशात परत पाठवले? कोणत्याही जबाबदार सरकारकडे याची नोंद असायला हवी, बरोबर? परंतु 23 जानेवारी 2026 रोजी गृह मंत्रालयाने जे उत्तर दिलंय ते धक्कादायक आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं की त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही सेंट्रलाइज डेटा उपलब्ध नाही. कोणत्या देशातून किती लोक आले, किती हद्दपार झाले याचा हिशोब देशाच्या गृह मंत्रालयाकडे नाही. मग अमित शहा कोणत्या आधारावर 64 लाखांचा आकडा सांगतात? हे आकडे हवेतले आहेत की केवळ निवडणुका जिंकण्यासाठी रचलेलं एक षडयंत्र? 10 ऑक्टोबर 2025 रोजी अमित शहा म्हणाले होते की भारताच्या डेमोग्राफीला घुसखोरांपासून धोका आहे. किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मुंबईतल्या घुसखोरांचा हिशोब मांडतात. नवनिर्वाचित मुंबईच्या महापौर रितू तावडे तर मुंबईला घुसखोर मुक्त करण्याची शपथ घेत आहेत. परंतु काय हे लोक जनतेला मूर्ख समजतात का? जर तुमच्याकडे अधिकृत आकडेवारीच नाहीये तर तुम्ही जनतेमध्ये भीती का पसरवत आहात? भाजपच्या या नेत्यांचे दावे म्हणजे पुराव्याशिवाय गप्पा आणि द्वेषाचं राजकारण याशिवाय दुसरं काहीही नाही. जेव्हा द वायरने भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांना विचारलं तेव्हा त्यांच्याकडेही उत्तर नव्हतं. का गप्प आहेत हे लोक? हे अत्यंत गंभीर आहे. जर खरंच देशात लाखो घुसखोर असतील आणि गृह मंत्रालयाला त्यांची माहिती नसेल तर हे देशाच्या सुरक्षेचं सर्वात मोठं अपयश आहे. आणि जर घुसखोर नसतानाही केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही आकडेवारी फेकली जात असेल तर हा देशवासियांशी केलेला विश्वासघात आहे. तुम्ही लोकांच्या मनात एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी घुसखोर या शब्दाचा वापर करताय. आरटीआयच्या उत्तराने हे सिद्ध केलंय की भाजप सरकारकडे ना धोरण आहे ना डेटा. त्यांच्याकडे आहे फक्त निवडणुकीचा अजेंडा. देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत किंवा सार्वजनिक भाषणात बोलताना जबाबदारीने बोलणं अपेक्षित असतं. परंतु इथे तर गृह मंत्रालय एक बोलतंय आणि गृहमंत्री दुसरंच. हा विरोधाभास सांगतोय की भाजपसाठी देशाची सुरक्षा हा विषय महत्त्वाचा नसून निवडणुकीचा प्रचार हाच मुख्य विषय आहे. आता वेळ आली आहे की प्रश्न विचारण्याची. जेव्हा एखादा नेता घुसखोरांचे आकडे सांगेल तेव्हा त्याला हा आरटीआय दाखवा, हा व्हिडिओ दाखवा आणि विचारा तुमच्याच मंत्रालयाकडे हा डेटा नाही, मग तुम्ही खोटं का बोलताय? हे आकडे खरंच राजकीय फायद्यासाठी वापरले जातात का? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.